महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्याबाबत गंभीर आरोप केलेत। खेवलकरांच्या फोनमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आढळले, त्यामुळे या प्रकरणी SIT मार्फत चौकशीची मागणी चाकणकर यांनी केली। तर मी जावायचं समर्थन करणार नाही असं एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे। या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत SIT स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे। तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावला पाहिजे, त्याला योग्य ते कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे। मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना द्यायच्या, समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावयाचं समर्थन करणारा नाही। परंतु व्हाया रूपाने येत आहे अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये। पोलिसांनी यावं, गुन्हा नोंद करावा, कोण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं। रुपाली चाकणकरांनी काय गंभीर आरोप केलेत आपण पाहूया। मोबाईलमध्ये अश्लील 234 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो आहेत। नशेतील मुलींचे आणि मोलकरणीचे अश्लील व्हिडिओ आहेत असे चाकणकरांचे खेवलकरांवर गंभीर आरोप आहे। मोठं रॅकेट असून व्हिडिओत खेवलकर देखील आहेत। चित्रपटात काम देण्याच्या आमिषानं मुलीला बोलवलं जात होतं। मुलींसाठी 28 वेळा रूम बुक केली असा देखील गंभीर आरोप आहे। मुलींचा परराज्यात व्यापार करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। पार्टीच्या नावाखाली मुलींची तस्करी केली जात होती असा देखील आरोप आहे आणि याची सगळी SIT मार्फत चौकशी करा अशी मागणी महिला आयोगाने केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।